गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये. आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत अर्थातच बाप्पांच्या आवडीचा मोदक. याआधीही आपण आपल्या या चॅनलवर उकडीचे मोदक कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही तो बघू शकता. आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी आणि स्वादिष्ट असा गव्हाच्या पिठापासून मोदक. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हे मोदक बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे 2 वाटी गव्हाचे पीठ, त्यानंतर 1 वाटी गूळ आणि 1 वाटी तूप. 2 वाटीसाठी एक वाटी तूप आणि गूळ हे प्रमाण अगदी योग्य आहे. त्याने परफेक्ट असे आपले हे मोदक तयार होतात. सुरुवातीला आपण 2 चमचे कढईमध्ये तूप टाकून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण पीठ भाजून घेऊया. पीठ हे चांगले भाजले जावे यासाठी आपण सुरुवातीला कमीच तूप यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे पीठ आपण आता अगदी लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत. आणि थोड्या अंतराने आपल्याला यामध्ये 2-2 चमचे तूप टाकत हे पीठ छान खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. भाजत असताना पिठाचे अशा पद्धतीने गोळे तयार होतात, जे आपल्याला फोडून घ्यायचे आहे. जसे जसे हे पीठ भाजले जाते तसे तसे या पिठाचा कलर हा हळूहळू चेंज होताना तुम्हाला इथे दिसतच असेल. खूप छान असा सुगंध या पिठाचा इथे येत आहे. अशा प्रकारे तुपामध्ये पीठ भाजून घेतल्यामुळे आपले मोदक हे चवीला अगदी स्वादिष्ट बनतात. इथे मी थोड्या अंतराने 2-2 चमचे तूप टाकून हे पीठ छान असे खरपूस भाजून घेत आहे. हे पीठ भाजण्यासाठी हे बघा, इथे मी अर्धी वाटी तूप वापरलेले आहे. उरलेले तूप आपण नंतर वापरणार आहोत. आपले हे पीठ छान इथे आता भाजले गेलेले आहे, पण याचे मोदक बनवताना ते पिठळ लागू नये यासाठी यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच सुक्या खोबऱ्याचा रेडीमेड किस इथे आपण वापरलेला आहे. इथे मी 2 वाटी पिठासाठी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस वापरलेला आहे. यामुळे आपले मोदक हे चवीला तर छान बनतात, पण ते रवाळही बनतात, पिठळ आपल्याला लागत नाही. इथे तुम्ही खोबऱ्याच्या किसऐवजी मिल्क पावडरही वापरू शकता, त्यामुळे पेढ्यासारखा स्वाद तुमच्या या मोदकांना येईल. आता हे खोबरेही या पिठासोबत आपण छान असे भाजून घेतलेले आहे. हे बघा, इथे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे. आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. यानंतर कढईमध्ये लो फ्लेमवर आपण तूप वितळवून घेणार आहोत. आपल्याला हे तूप फक्त वितळून घ्यायचे आहे, याचा पाक आपल्याला बनवायचा नाही आहे. गूळ हे हाय फ्लेमवर वितळवून घेतले तर ते करपू शकते, त्यामुळे अगदी लो फ्लेमवरच आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे. इथे आपला हा गूळ छान असा वितळलेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्सही टाकून घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्स आणि भाजलेली खसखसही तुम्ही यामध्ये वापरू शकता. त्यानंतर गव्हाचे पीठ आणि खोबऱ्याचे मिश्रण यामध्ये मी ओतून घेतलेले आहे. गॅसची फ्लेमही मी बंद केलेली आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया. पीठ टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची आहे आणि छान असा स्वाद येण्यासाठी यामध्ये आपण विलायची पावडरही टाकून घेतलेली आहे. आता हे आपण हलकेसे थंड करून घेऊया. यामध्ये मी आणखी 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे. तुपामुळे आपले हे मोदक चवीला खूप छान लागतात. मोदक बनवताना तुम्हाला हे मिश्रण थोडेसे कोरडे वाटत असेल तर त्यामध्ये कोमट तूप किंवा कोमट दुधाचाही वापर तुम्ही यामध्ये करू शकता. त्यामुळे या मिश्रणाला थोडासा ओलसरपणा येईल आणि मोदक बांधणेही तुम्हाला सोपे जाईल.
इथे आपले हे मिश्रण हलकेसे थंड झालेले आहे आणि पिठाच्या गुठळ्या मी इथे फोडून घेतलेल्या आहे। आता हे मोदक आपण अशा प्रकारच्या मोदकच्या साच्याने बनवून घेणार आहोत। तुमच्याकडे जर अशा प्रकारचा साचा नसेल तर तुम्ही याचे छोटेसे लाडूही तयार करू शकता, जे तुम्ही प्रसाद म्हणून बाप्पासाठी ठेवू शकता। इथे मी मोदकच्या साच्याचा वापर केलेला आहे। हे मिश्रण आपण या साच्यामध्ये अगदी दाबून या पद्धतीने भरून घेणार आहोत, जेणेकरून या मिश्रणाला या साच्याचा छान असा शेप येईल। हे बघा, इथे मी हे मिश्रण यामध्ये भरून घेतलेले आहे। आता आपण ते ओपन करून बघूया। हे बघा, किती सुंदर आपला इथे हा मोदक तयार झालेला आहे। अगदी हेल्दी, स्वादिष्ट असा आपला हा मोदक इथे तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण आणखी एक मोदक तयार करून बघूया। अशा प्रकारे अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट तुम्ही भरपूर असे मोदक तयार करू शकता आणि जे खाण्यासही खूप छान लागतात। आपला हा दुसराही मोदक इथे तयार झालेला आहे। 2 वाटी पिठापासून साधारणतः इथे मी 11 मोदक तयार करून घेतलेले आहे। तुम्हाला जर 21 मोदक बनवायचे असेल तर 4 वाटी पीठ तुम्ही इथे वापरू शकता। चला तर मग तुम्हीही अशा प्रकारे मोदक बनवून बघा आणि ते कसे बनले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि माझी ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा। माझा हा व्हिडिओ अगदी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।